आम्हाला दोघींनी साडी नेसायची खूप हौस होती. नेसता काही येत नव्हती. एक काहीतरी मला वाटतं 12 वगैरे वर्षाच्या असू आम्ही, ही 10 मी 12 असं. आणि आम्ही तेव्हा आईकडनं साडी नेसून घेतली होती पहिल्यांदा गुढीपाडव्याला. आई ना माझी घरी चक्का तयार करून श्रीखंड करते, त्याच्यामुळे आईच्या हातचं श्रीखंड म्हणजे नैवेद्य. ऍटलीस्ट आता झी मराठीवर आलोय, आता झी मराठीच्याच एका सिरियल मध्ये एकत्र येण्याची. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मजाची नीलम. गुढीपाडवा आहे आणि तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. डोंबिवलीच्या शोभायात्रेत कलाकार सहभागी झाले आणि मजा मस्ती ते सुरू आहे. तर सगळ्यांना विचारूया कसे आहात आणि किती छान वाटतंय. मस्त आहे आणि खूप छान वाटतंय, कारण आम्ही सगळे एकत्र आलोय ना आणि सगळेच ओळखतो एकमेकीला, त्यामुळे मजा येते खूप. पण ही भेट खरं तर किती दिवसांनी झाली. नाही, खरं तर आत्ताच आम्ही खवय्याला भेटलो होतो. सो आम्ही आता कधी महिन्याभरापूर्वी भेटलो. मी तर दोघींनाही विचारलं की लहानपणीची एक गुढीपाडवाची आठवण कोणती असेल, ती कोणती असेल दोघींसाठी. भांडायच्यात लहानपणी वगैरे? नाही, ते तर आमचा जन्मसिद्ध हक्क असल्यासारखंच भांडायचो आम्ही म्हणजे मी पण सकाळी उठून लवकर उठून छान रांगोळी वगैरे आटपून गुढी उभारायची आणि नैवेद्याला छान गोडधोडाचं असं आई करायची. म्हणजे आणि आम्हाला आठवतंय की त्यावेळेला ना आम्हाला दोघींनी साडी नेसायची खूप हौस होती. नेसता काही येत नव्हती. एक काहीतरी मला वाटतं 12 वगैरे वर्षाच्या असू आम्ही, ही 10 मी 12 असं. आणि आम्ही तेव्हा आईकडनं साडी नेसून घेतली होती पहिल्यांदा गुढीपाडव्याला. ते खूप गंमत, नटायची गंमत. पण आईच्या एका साडीहून दोघींमध्ये भांडणं झालीत, कारण माझी बहीण आणि माझं आणि तिचं भांडण होतं एका साडी. नाही, पण हिला जास्त नटायची आवड होती त्यावेळेला आणि दागिने वगैरे खूप हिला अजूनही आवड आहे. मला आता ती आवड निर्माण झाली आहे या इंडस्ट्रीत आल्यापासून. पण काय गोडाधोडाचं आणि आई ना माझी घरी चक्का तयार करून श्रीखंड करते, त्याच्यामुळे आईच्या हातचं श्रीखंड म्हणजे नैवेद्य देवाला म्हणजे खुश करण्यासाठी त्याने आम्हालाही खुश करायची. मला खरं तर या आठवणी ऐकून असं वाटतं की अरे मी आत्ताच माझ्या बहिणीसोबत हे सगळं करून आलेली. पण मला सांगा, हा गुढीपाडवा किती छान आहे, कारण दोघींची एकाच वाहिनीवर मालिका येते आणि दोन्ही मालिकांना भरभरून प्रेक्षकांचं प्रेम मिळतं आणि आज त्याच प्रेक्षकांमध्ये तुम्ही आहात. मला आनंद या गोष्टीचा आहे की लग्नानंतर पहिल्यांदा असं कुठेतरी गुढीपाडव्याला मी बाहेर पडले आहे, ते पण एवढ्या मोठ्या स्केलवर झीमुळे. आणि लग्नानंतर आम्ही दोघी पहिल्यांदा गुढीपाडव्याला भेटलोय. काय संकल्प असणार आहे यापुढे दोन्ही बहिणींचा, म्हणजे दोघींचा एक संकल्प मला ऐकाय. दोघींचा एक संकल्प मिळून असं संकल्प नाही म्हणता येणार, पण इच्छा आहे एकत्र काम करण्याची. ऍटलीस्ट आता झी मराठीवर आलोय, आता झी मराठीच्याच एका सिरियल मध्ये एकत्र येण्याची. मी याची वाट बघतो आणि थँक्यू सो मच. आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्याकडून सुद्धा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.